सकाळी चुकूनही करू नका या 20 गोष्टी, अन्यथा शरीर आतून सडायला लागेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की सकाळी फक्त 30 मिनिटांच्या चुकीच्या सवयी तुमच्या संपूर्ण आयुष्याची तब्येत ठरवतात. आज जे लोक 40व्या वयात थकवा, 50व्या वयात शुगर, 60व्या वयात सांधेदुखी आणि 70व्या वयात चालण्यालायकही राहत नाहीत, त्यांचे खरे कारण रात्र नाही तर सकाळची चुकीची सुरुवात असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की सकाळी उठल्याबरोबर चुकूनही करू नका या गोष्टी, कारण या अशा सवयी आहेत ज्या हळूहळू लिव्हरला कमकुवत म्हणजेच किडनीला खराब, हृदयाला कमजोर, मेंदूला सुस्त आणि हाडांना पोकळ बनवतात. जर तुम्हाला वाटते की शरीर मजबूत राहावे, रक्त साफ राहावे, पायात ताकद टिकून राहावी आणि म्हातारपणापर्यंत कोणाच्या आधाराची गरज भासू नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शरीर सकाळी सर्वात जास्त संवेदनशील का असते? मित्रांनो, सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंतचा वेळ डिटॉक्स टाईम मानला जातो. याच वेळी लिव्हर विषारी पदार्थ बाहेर काढते, आतडी साफ होतात, हार्मोन्स रिसेट होतात, मेंदू फ्रेश होतो. जर यावेळी तुम्ही चूक केली तर संपूर्ण सिस्टम बिघडते. पहिली सवय आहे उठल्याबरोबर मोबाईल चालवणे. जसे डोळे उघडले तसे थेट मोबाईल, रील, व्हॉट्सॲप, फेसबुक यामुळे काय होते? मेंदूवर 100 पट जास्त तणाव वाढतो. कोलेस्ट्रॉल हॉर्मोन्स वाढतात, डोळे कमजोर होतात, मायग्रेन आणि स्मरणशक्ती कमी होते. योग्य पद्धत काय आहे? उठल्यानंतर किमान 30 मिनिटे मोबाईल वापरू नका. दुसरी सवय आहे लघवी रोखून धरणे. अनेक लोक आळसामुळे लघवी रोखून धरतात. ही सवय किडनी स्टोन, युरिन इन्फेक्शन आणि ब्लॅडर कमकुवत होण्याचे कारण बनते. तिसरी सवय पाणी न पिता चहा पिणे. सकाळी शरीर 6 ते 8 तास डिहायड्रेट राहते आणि ते तुम्ही त्यात चहा टाकता, त्यामुळे रक्त घट्ट होते, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि BP वाढतो. योग्य पद्धत काय आहे? सर्वात आधी 2 ग्लास कोमट पाणी प्या. चौथी सवय आहे सकाळी रिकाम्या पोटी गोड खाणे, जसं की बिस्किट, रसगुल्ला, ब्रेड, जॅम. यामुळे थेट शुगर स्पाइक होते आणि स्वादुपिंड हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते. 5वी सवय आहे शौचाचा दाब दाबणे. जर तुम्ही हे वारंवार टाळले तर जुनी बद्धकोष्ठता, गॅस, मूळव्याध आणि पोट फुगणे या समस्या देखील उद्भवतात. नंबर 6वी सवय स्ट्रेचिंग शिवाय थेट काम सुरू करणे. रात्रभर शरीर आखडलेले असते. हलकी स्ट्रेचिंग न केल्यास नसा जाम होतात, कंबरदुखी आणि गुडघेदुखी देखील सुरू होते. 7वी सवय आहे आंघोळ करताना थंड पाणी डोक्यावर टाकणे. खास करून वृद्धांसाठी हे घातक आहे. यामुळे ब्रेन शॉक, BP कमी होणे आणि चक्कर येणे असे प्रकार घडू शकतात. 8वी सवय आहे जास्त वेळ अंथरुणावर पडून राहणे. जाग आल्यानंतर पडून राहिल्याने मेटाबॉलिझम स्लो होतो, आळस आणि लठ्ठपणा वाढतो. 9वी सवय आहे सकाळी राग किंवा तणाव. सकाळचा तणाव पूर्ण दिवसाची ऊर्जा खाऊन टाकतो. 10वी सवय आहे ऊन न घेता घरात बंद राहणे. 10 मिनिटे ऊन घेतल्याने व्हिटॅमिन D मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत आणि प्रतिकारशक्ती वाढते. हे न केल्यास पाय कमकुवत होतात आणि सांधेदुखी होते. 11वी सवय सकाळी रिकाम्या पोटी जड व्यायाम किंवा वर्कआउट करणे. यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. 12वी सवय आहे नाश्ता स्किप करणे. सकाळी नाश्ता न केल्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि स्नायूंचे नुकसान होते. 13वी सवय आहे लवकर खाणे आणि जास्त चावल्याशिवाय गिळणे. यामुळे थेट पोट खराब होते. 14वी सवय आहे उठल्याबरोबर सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करणे. सकाळी रिकाम्या पोटी निकोटीन शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसांवर आणि रक्तवाहिन्यांवर भयानक परिणाम होतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कैक पटीने वाढतो. 15वी सवय कोणत्याही प्रकारचे संगीत किंवा शांततेशिवाय एकदम दळणवळणाचा किंवा आवाजाचा त्रास करून घेणे. यामुळे
सकाळीच मेंदूची सहनशक्ती संपते आणि चिडचिड वाढते. 16वी सवय आहे रात्री उरलेले शिळे अन्न सकाळी नाश्त्यामध्ये खाणे. यामुळे अन्नातील बॅक्टेरिया थेट पोटात जाऊन फूड पॉइझनिंग, जुलाब आणि मळमळसारखे आजार बाळगतात. 17वी सवय आहे सकाळी उठल्याबरोबर थेट आरशात चेहरा पाहून स्वतःच्या रूपाची किंवा परिस्थितीची चिंता करणे. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन संपूर्ण दिवस मानसिक तणावात जातो. 18वी सवय आहे अंगावर घाम असताना किंवा झोपेतून उठल्याबरोबर लगेच AC किंवा कूलरच्या थंड हवेसमोर बसणे. यामुळे घाम अंगावर जिरून सर्दी, खोकला, कफ आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. 21वी सवय आहे सकाळी घाईघाईने गरम दूध पिणे किंवा गरम पदार्थ खाणे. यामुळे अन्ननलिका जळते आणि घशाचे आजार उद्भवतात. 20वी सवय आहे सकाळी उठल्याबरोबर लगेच आर्थिक हिशोब किंवा ताणतणावाचे विषय डोक्यात घेणे. यामुळे ब्लड प्रेशर अचानक वाढून आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. आता या तर पहिल्या आपण 20 सवयी. आता जाणून घेऊया सकाळी करायच्या त्या कोणत्या 5 योग्य सवयी आहेत. तर त्यातली पहिली योग्य सवय आहे उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे. सकाळी झोपेतून उठल्यावर शरीरातील सर्व अवयव सुस्त असतात आणि पोटात विषारी घटक साचलेले असतात. अशा वेळी 2 ग्लास कोमट पाणी हळूहळू प्यायल्याने आतडी स्वच्छ होतात, पचनक्रिया तीव्र होते आणि संपूर्ण शरीर हायड्रेट होऊन दिवसभर टवटवीत राहते. दुसरी योग्य सवय आहे 5 मिनिटे हलकी स्ट्रेचिंग करणे. रात्री झोपून राहिल्यामुळे स्नायू आणि सांधे आखडलेले असतात. सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे हातपायांची हलकी स्ट्रेचिंग केल्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते, नसा मोकळ्या होतात आणि कंबर किंवा गुडघेदुखीचा त्रास देखील आपल्याला कधीच होत नाही. त्यानंतर तिसरी आणि योग्य सवय आहे ती म्हणजे 10 मिनिटे सकाळी कोमट ऊन घेणे. सूर्यप्रकाशातून मिळणारे नैसर्गिक व्हिटॅमिन D हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सकाळी 10 मिनिटे उन्हाच्या थांबल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. त्यानंतर चौथी योग्य सवय आहे ती म्हणजे पौष्टिक आणि हलका नाश्ता करणे. रात्रीच्या उपवासानंतर सकाळी शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे पौष्टिक आणि हलका नाश्ता वेळेच्या वेळी केल्यामुळे अशक्तपणा दूर होतो, स्नायूंचे रक्षण होते आणि शरीराला ताकद देखील मिळते. 5वी आणि योग्य सवय आहे ती म्हणजे सकाळी सकारात्मक विचार करणे. सकाळची सुरुवात कधीही तणाव किंवा चिंतेने करू नका. शांत वातावरण, सकारात्मक विचार केल्याने मेंदू शांत राहतो. कोर्टिसोल हा ताण निर्माण करणारा संप्रेरक कमी होतो आणि संपूर्ण दिवस आनंदी व उत्साही जातो. जे लोक सकाळी या चुका रोज करतात त्यांच्यामध्ये 60 वर्षानंतर चालण्यास त्रास, स्मरणशक्ती कमी होणे, हृदयविकार आणि किडनी निकामी होण्याचे प्रकार सर्वात जास्त दिसून येतात. मित्रांनो, औषधे नंतर काम येतात. आधी सवयी सुधारा, कारण शरीर बाहेरून नाही तर आतून तुटते. जर तुम्हाला वाटते की म्हातारपणात आधाराची गरज पडू नये तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे मिळते वृद्धांसाठी अस्सल देशी हेल्थ माहिती. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.